नाही, उद्दिष्ट जर आपण संघाचा एकूण जर इतिहास बघितला, हम्म. म्हणजे साधारण 17 स्वयंसेवकांच्या मीटिंगमध्ये 1925ला 27 सप्टेंबरला डॉक्टर हेडगेवारांच्या घरामध्ये त्याची स्थापना झाली. हम्म. आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे 1951 मध्ये पहिली प्रतिनिधी सभा झाली. हो. त्याच्या आधी 1936 साली सिंधी जो भाग आहे हम्म. वर्ध्याजवळचा, तिथे पहिली चिंतन बैठक झाली होती. आणि त्या चिंतन बैठकीमध्ये एक आपण ज्याला रोडमॅप म्हणतो, हम्म. हा रोडमॅप संघाचा निश्चित झाला होता. तर हा जो रोडमॅप निश्चित झाला, तर ह्या किंवा आपण जर 1951 नंतर प्रतिनिधी सभेनंतर काही रेकॉर्ड उपलब्ध नाही, पण 1957चं जे गुरुजींचं भाषण आहे, त्या 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 भाषणात ते भाषण जर आपण चाळलं, तर त्या भाषणातले उद्दिष्ट आणि नंतरच्या वेगवेगळ्या काय म्हणतात आपण, वेगवेगळ्या ठिकाणी जे जे सरसंघचालकांची भाषणं झाली हम्म. किंवा जे काही विचार मांडले गेले, तर त्या विचारांमध्ये कुठे फरक झालेला नाहीये. त्याच्यामुळे जसं आपण संघाची जर एकूण प्रवास पाहिला आतापर्यंतचा, कारण एक आपण पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगायची आहे की संघाकडे जे एका पर्टिक्युलर पॉलिटिकली इन्क्लाइंड ज्याला आपण म्हणतो की त्याचा कुठेतरी कल आहे, हा हा एक भाग आपण जर सोडला, तर एखादी संघटना जी देशभक्ती असेल किंवा सोशल अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करत असेल, सामाजिक समरसता असेल, जातींमधला भेद जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न असेल, हम्म. तर याच्या दृष्टीने हा जो प्रवास जर आपण पाहिला, तर या प्रवासात आणि दुसरं एक फार महत्वाची गोष्ट आहे की सरसंघचालक जे बोलतात हम्म. ते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर बोलो, तर ती भाषा साधारण अगदी शेवटच्या स्वयंसेवकापर्यंत ती एकच भाषा असते. हम्म. आज संघाच्या प्रवासामध्ये आपण बऱ्यापैकी इतिहास याच्या आधी आपल्या निवेदनामध्ये सांगितला, पण त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की 3 वेळा संघावर बंदी आलेली आहे. हो. 1948 मध्ये आली होती, नंतर आणीबाणीच्या वेळेला आली हो. होती, नंतर 1992 मध्ये जेव्हा बाबरी बाबरी मशीद मशीद काढल्यावर. हे झाली, त्यावेळेला देखील संघावर बंदी होती. तर या सगळ्या बंदीनी हम्म. किंवा कुठल्याही टीकेनी हम्म. ते कुठेही डगमगून न जाता, हम्म. आणि मगाशी आपण जसं जहाल आणि मवाळ असं हे जे केलं होतं, हम्म. तर एक वेगळा त्यांनी मार्ग चोखाळला.